वेलकम स्टुडंट्स. आज आपण पाहणार आहोत राहिलेले काही न्यूमेरिकल्स ज्यांच्यामध्ये की आपल्याला नंबर ऑफ ॲटम्स एखाद्या क्रिस्टलमध्ये किंवा युनिट सेलमध्ये नंबर ऑफ ॲटम्स किती असतात ते काढायचं असतं. क्रिस्टलमध्ये ॲटमची संख्या किंवा एखाद्या दिलेल्या 5 ग्राम 10 ग्राम 0.5 ग्राम अशा दिलेल्या सबस्टन्समध्ये नंबर ऑफ युनिट सेल किती किंवा नंबर ऑफ ॲटम्स किती असतात हे काढायचं असतं. त्यासाठी दिलेल्या फॉर्म्युलाची मदत घ्यायची असते. तर कधी कधी आपल्याला ॲटॉमिक किंवा मॉलिक्युलर फॉर्म्युला देखील काढायला विचारलं जातं. ओके, तर चला आज आपण पाहूया पुढचे न्यूमेरिकल्स. तर इथं सांगितलेलं आहे पहा, नायोबियम. पाहू अगोदर न्यूमेरिकल आपण काय सांगितलं पहा, नायोबियम फॉर्म्स बीसीसी स्ट्रक्चर. नायोबियम हा मेटल आहे, त्याचं बीसीसी स्ट्रक्चर तयार होतं. ओके, पाहू अगोदर नायोबियम फॉर्म्स बीसीसी स्ट्रक्चर. द डेन्सिटी ऑफ नायोबियम इज 8.55 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब किंवा ग्राम पर ml देखील आपण म्हणतो. चला, ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. अँड लेंथ ऑफ युनिट सेल एज इज. युनिट सेलच्या एजची लेंथ किती आहे? 330.6 पिकोमीटर. ओके, एवढं डिटेल दिलेलं आहे. नायोबियमचं क्रिस्टल तयार झाल्यानंतर त्याची डेन्सिटी आहे 8.55 आणि जे क्रिस्टल असणार त्याची जी एज लेंथ असणार आहे त्या युनिट सेलची एज लेंथ ती असणार 330.6 पिकोमीटर. आणि काय विचारले पहा, हाऊ मेनी ॲटम्स, टोटल ॲटम्स किती, हाऊ मेनी ॲटम्स and unit cells are present in 0.5 gram of niobium. 0.5 ग्राम या नायोबियमच्या क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये किती नंबर ऑफ ॲटम्स आहेत ते काढायचं आणि किती नंबर ऑफ युनिट सेल आहेत ते काढायचं आहे. तर चला पाहूया आता सोल्युशन करत असताना. नायोबियम फॉर्म्स बीसीसी स्ट्रक्चर. बीसीसी स्ट्रक्चर म्हणजे कोणतं तुम्हाला माहिती आहे, पाहिजे काढतो मी युनिट सेल काढतोय. ओके, कोणत्या प्रकारची युनिट सेल, तर मी काढता इथं बीसीसी टाइपची युनिट सेल. हे पहा, ही युनिट सेल कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल हे कॉर्नरला आणि 8 कॉर्नरला 8 कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आणि एक असतो सेंटर ऑफ द युनिट सेल. युनिट सेलच्या मधल्या भागामध्ये एक असतो. ही कोणती आहे, तर ही आहे बीसीसी टाइप ऑफ युनिट सेल. आपल्याला माहिती आहे कॉर्नरच्या कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन 1/8 असतं आणि जो सेंटरला असतो त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती असतं, तर कंप्लीट 1 असतं. ओके, म्हणून आपण असं म्हणतो की 1/8 × 8 = 1 आणि आणखी एक असे टोटल नंबर ऑफ ॲटम्स किती असतात, बीसीसी मध्ये 2 ॲटम्स असतात. बीसीसी या युनिट सेल मध्ये नंबर ऑफ ॲटम्स किती, 2. सर्व कॉर्नरचा मिळून 1 आणि ऍट द सेंटर ऑफ बॉडी 1 असे किती आलं लक्षात तुमच्या, हे 1 1/8 × 8 = 1 आणि प्लस होल बॉडी 1. तर टोटल किती, तर टोटल 2 ॲटम्स असतात. बीसीसी बॉडी सेंटर्ड क्यूबिक किंवा बॉडी सेंटर्ड कोणत्याही युनिट सेल मध्ये 2 ॲटम्स असतात. ओके, नायोबियम हा काय आहे, तर नायोबियम हा मेटल आहे, त्याचा सिम्बॉल ENB आहे. नायोबियम फॉर्म्स बीसीसी स्ट्रक्चर. द डेन्सिटी ऑफ नायोबियम किती आहे, 8.55 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. या आपल्याला सांगितलेलं आहे की हे जे क्रिस्टल असणार आहे त्याची डेन्सिटी किती आहे, 8.55 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. अँड लेंथ ऑफ युनिट सेल एज, म्हणजे ही जी युनिट सेलची एज आहे, लक्षात घ्या आपल्याला माहिती आहे हे ज्या एजेस आहेत नाही का, किती एजेस असतात युनिट सेलला, 3 एजेस. ओके, मी जर असं म्हटलं ही एज A आहे, ही एज B आहे आणि ही एज कोणती, तर C. ओके, ABC ही एज. तर या युनिट सेलची एज लेंथ आहे किती सांगितली, ती सांगितली आहे 330.6. याची एज लेंथ आहे 330.6 पिकोमीटर एवढी सांगितलेली आहे. आणि या प्रकारच्या क्रिस्टल्स मध्ये ज्याची एज लेंथ 330.6 पिकोमीटर युनिट सेलची असणार आहे त्यामध्ये हाऊ मेनी ॲटम्स प्रेझेंट, कशामध्ये, तर 0.5 ग्राम. पहा, 0.5 ग्राम या नायोबियम मध्ये 0.5 ग्राम या नायोबियम मध्ये
किती ऍटम्स असतील आणि त्याचबरोबर किती युनिट सेल्स असतील ते काढायचे. या अगोदरच्या कन्सेप्ट मध्ये आपण काही फॉर्म्युले पाहिले होते. ओके, तर त्यानुसार आपल्याला अगोदर विचारलंय हाऊ मेनी नंबर ऑफ ऍटम्स, म्हणून फॉर्म्युला कोणता पहा, नंबर ऑफ ऍटम्स इन एक्स ग्राम. आता एक्स ग्राम म्हणजे काय, ते 1 ग्राम, 5 ग्राम, 0.5 ग्राम, 10 ग्राम अशी संख्या असू शकते. नंबर ऑफ ऍटम्स इन एक्स ग्राम नायोबियम इज इक्वल टू x इंटू n अपॉन रो इंटू a क्यूब. ओके, काय फॉर्म्युला आहे, कोणत्याही दिलेल्या वेट मध्ये, कोणत्याही दिलेल्या वजनामध्ये किती नंबर ऑफ ऍटम्स आहेत त्याच्यासाठी फॉर्म्युला कोणता आहे, तो फॉर्म्युला आहे नंबर ऑफ ऍटम्स इन एक्स ग्राम ऑफ एनी सबस्टन्स, इथं नायोबियम आहे, इज इक्वल टू x इंटू n अपॉन डेन्सिटी मीन्स रो इंटू ए क्यूब, म्हणजे त्याचं व्हॉल्यूम. ओके, तर x म्हणजे काय आहे, x म्हणजे ग्राम मध्ये दिलेली संख्या असणार आहे. n म्हणजे काय, तर बीसीसी स्ट्रक्चर असेल तर n ची संख्या 2 असेल, नंबर ऑफ पार्टिकल्स. समजा सिंपल युनिट सेल असेल तर 1 असेल, एफसीसी असेल तर 4. ओके, x म्हणजे दिलेल्या क्वांटिटीची संख्या, 5 ग्राम, 10 ग्राम, 0.5 ग्राम अशी संख्या. n म्हणजे ती युनिट सेल कोणत्या प्रकारची आहे त्याच्यानुसार n च संख्या येते. ओके, हे रो म्हणजे काय आहे, हे आहे त्या युनिट सेलची डेन्सिटी आणि ए क्यूब म्हणजे त्या युनिट सेलचं व्हॉल्यूम आहे. काय आहे, व्हॉल्यूम. या सर्व संख्या माहित आहेत का आपल्याला, तर पाहू चला. x म्हणजे काय, तर x ही क्वांटिटी दिलेली आहे, किती ग्राम, 0.5 ग्राम. ओके, x ची क्वांटिटी दिलेली आहे, यस, x इज गिवन हियर. n, आता तुम्ही म्हणता n दिलेला नाही, n इज इक्वल टू 2. n इज इक्वल टू 2 कसं, फॉर बीसीसी स्ट्रक्चर हे आपण काढलं की कॉर्नरचा कन्स्टिट्यूएंट पार्टिकल 1 असतो आणि सेंटर ऑफ बॉडी 1, म्हणून टोटल ऍटम्स किती बीसीसी मध्ये 2, म्हणून n इज इक्वल टू 2 फॉर बीसीसी स्ट्रक्चर. ठीक आहे, म्हणजे n च पण आपल्याला निघालं. डेन्सिटी रो दिलेला आहे, डेन्सिटी दिलेली वरती तर पहा कुठे, तर 8.55. डेन्सिटी ऑफ युनिट सेल दिलेली आहे 8.55 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब हे दिलेलं आहे. आणि याच युनिट सेलची म्हणजे जे क्रिस्टल स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये जे युनिट सेल आहेत त्याची एज लेंथ पण दिलेली आहे आणि ती किती आहे, तर a इज इक्वल टू 330.6 पिकोमीटर. ही किंमत कशामध्ये दिलेली आहे, पिकोमीटर मध्ये दिलेली आहे, 330.6 पिकोमीटर. आणि आपल्याला कन्वर्जन करायचं असेल तर आपण जर अशी संख्या दिली 330.6 गुणिले 10⁻⁻⁻ सेंटीमीटर मध्ये किती, 330.6 गुणिले 10⁻⁻10 सेंटीमीटर हे आहे. किंवा ही संख्या कमी करण्यासाठी, कारण आपल्याला खाली पुढे घ्यायचे म्हणून याचाच पॉवर कमी करण्यासाठी काय केलं आपण, तर 330 च्या ऐवजी 3.306 इंटू 10⁻⁸ सेंटीमीटर घेतलेले. तुम्ही हे पण घेऊ शकता आणि हे पण घेऊ शकता, संख्या दोन्ही पण सारख्याच आहेत. ओके, कारण पुढे आपल्याला ए क्यूब करायचं आहे म्हणून आपण काय केलं तर पॉवर कमी केलेला आहे, लक्षात ठेवा. एज लेंथ किती दिलेली युनिट सेलची, बीसीसी या प्रकारच्या युनिट सेलची एज लेंथ 330.6 पिकोमीटर दिलेली आहे. पिकोमीटरचं कन्वर्जन कशात करायचं, डेन्सिटी काढत असताना सेंटीमीटर मध्ये करायचं. कशात करायचं, सेंटीमीटर मध्ये करायचं. आणि म्हणून 330.6 पिकोमीटरचं 330.6 गुणिले 10⁻10 सेंटीमीटर होतं. त्याला आणखीन शॉर्ट केलं आपण, तर तयार केलं 3.306 गुणिले 10⁻8 सेंटीमीटर. ओके, पुढे कॅल्क्युलेशन साठी आपल्याला सोपं जातं. ह्या किमती दिलेल्या आहेत. मग आपल्या फॉर्म्युल्यानुसार आपण किंमत ठेवूया. नंबर ऑफ ऍटम्स, एक्स ग्राम म्हणजे किती दिलं, तर 0.5 ग्राम. म्हणून पहा, नंबर ऑफ ऍटम्स इन 0.5 ग्राम ऑफ नायोबियम इज इक्वल टू x ची किंमत किती, 0.5 ग्राम म्हणून 0.5 इंटू n ची किंमत किती, इथं दिलेली आहे n2 म्हणजे n ची किंमत किती 2, बीसीसी असेल तर 2 भागिले नंतर रो म्हणजे काय, डेन्सिटी पण दिलेली आहे, किती दिलेली आहे 8.55, कुठे दे 8.55 दिलेले इंटू हे जे आहे ए क्यूब. ओके, ए क्यूब, तर हे पाहता
ए ची किंमत दिलेली आहे ती हे इथं केली आपण नाही का, ए ची किंमत कुठे 3.306. तर ब्रॅकेट मध्ये आपण काय केलं, त्याचा क्यूब आहे, एज लेंथचा क्यूब ए क्यूब आहे, म्हणून ए ची किंमत 3.306 इंटू 10⁻⁸ रेस टू पॉवर 3. ओके, हे झालं. त्यानंतर पुढची स्टेप, आता तुम्हाला पुढच्या स्टेप करता येतात. 0.5 इंटू 2 किती आहे त्याचा गुणाकार 1. ओके, हाफ इंटू 2 इज इक्वल टू 1. 0.5 इंटू 2 1. त्यानंतर हा कंस सोडून घेऊ आपण. ओके, 8.5 लिहिलं आणि 3.306 किती वेळेस आपल्याला माहिती आहे, हा जो गुणाकार आला का तो कसा आला माहिती आहे का, 3.03 इंटू 3.06 का 3.306 इंटू 3.306 यांचा गुणाकार. नंतर जी काही संख्या येईल तिला पुन्हा आपण काय करू शकतो, तर तिला पुन्हा आपण येणारी जी संख्या असेल तिला पुन्हा 3.306 न मल्टिप्लाय करायचं आणि 10⁻⁸ याचं किती आहे तर 10⁻24. इथं जी संख्या येईल ती 36.13. ओके, याचा आपण घन केला, याचा आपण काय केला घन केला. ओके, 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक 27 म्हणजे पुढे 0.3 आहे म्हणून ती राऊंड फिगर किंमत 36.13 येते. हा कंस सोडून घेतला, याचा आपण जर क्यूब केला, याचा जर आपण घन केला तर 36.13 गुणिले 10⁻⁸ चं काय होईल 10⁻24 होईल. ओके, हे झालं. त्यानंतर खालच्या स्टेप मध्ये एक ला एक तसंच. त्यानंतर 8.55 आणि 36.13 यांचा गुणाकार केला तो येतो 308.9 गुणिले 10⁻24. त्यानंतर 1/308.9 तुम्ही हे करू शकता लॉग टेबलनं. ओके, 1/308.9 यांचा जर आपण भागाकार केला तो येतो 0.00323 इंटू 10⁻24. आता इथलं जे भागाकारातलं 10⁻24 आहे ते वरती आलं तर पॉवर प्लस होईल, म्हणजे उत्तर येणार 0.00323 इंटू 10⁻24 एवढे येईल. आणि याला आपल्याला एवढी जर हे जे 0 येतं 3च्या पुढे 0 म्हणून आपण थोडंसं पॉईंट कमी केले, इकडं पुढे गेलो आपण तर किंमत येईल हे पहा. आपण जर पॉईंट पुढे दिला तर पॉवर कमी होईल 3.23 इंटू 10⁻21 ॲटम्स. तर 0.5 ग्राम एवढ्या नायोबियम मध्ये किती ॲटम्स असतील, नायोबियमचे तर 3.23 इंटू 10⁻21. याचाच अर्थ तुम्हाला माहिती आहे, त्या 3.23 च्या समोर 0.000 किती वेळेस ठेवावे लागतील तर 21 वेळेस ठेवावे लागतील, तेव्हा तेवढे ॲटम्स ते असणार आहेत. ओके, तर लक्षात ठेवा. म्हणजे पॉईंट जर काढला आपण तर हे नंबर ऑफ किती असेल तर 21 वेळेस आपल्याला ते 0 लिहावं लागेल, म्हणजे पुढे आपल्याला जावं लागेल. कसं जावं लागेल तर 323. ओके, हे 0.000 आपल्याला असं आणखी 21 वेळेस पुढे जावं लागेल, म्हणजे इथं 19 वेळेस आणखी तसं पुढे जावं लागेल आपल्याला. तर तेवढे ॲटम्स असतील जे की आपल्याला मोजता पण येणार नाहीत. आपण म्हणतो ओके, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, कोटी, 10 कोटी, तर त्याच्यापेक्षाही जास्त ॲटम्स हे 0.5 ग्राम या नायोबियम च्या क्रिस्टल मध्ये असणार आहेत. ओके, हे लक्षात आलं तुमच्या. तर काय काय दिलेलं आहे आपल्याला, एक्स ची किंमत दिलेली होती, एन ची किंमत दिलेली होती म्हणजे काढली आपण, रो ची किंमत दिलेली होती, डेन्सिटीची किंमत दिली, एज लेंथची किंमत दिली होती, त्यानुसार आपण एरिया काढू शकतो. नंबर ऑफ ॲटम्स इन 0.5 ग्राम नायोबियम इज इक्वल टू x इंटू एन अपॉन रो इंटू ए क्यूब. तसं 0.5 x ची किंमत 0.5, एन ची किंमत 2 भागिले रो ची किंमत 8.55 गुणिले इन ब्रॅकेट 3.306 इंटू 10⁻⁸. आणि ह्याचं जर आपण सोल्युशन काढलं तर त्याचं उत्तर येतं 3.23 इंटू 10⁻21 ॲटम्स. किती असतात तो पहा, लाखो करोडो ॲटम्स यामध्ये असतात. किती 0.5 ग्राम एवढ्या नायोबियमच्या क्रिस्टल मध्ये, म्हणजे आपण तेवढा विचार पण करू शकत नाही. ओके, त्यानंतर एक झाला नंबर ऑफ ॲटम्स काढले. आता काय करायचं आपल्याला, युनिट सेल्स काढायचे आहेत. फॉर्म्युला माहित असेल तर फॉर्म्युल्यामध्ये फक्त किमती ठेवायच्या आणि कॅल्क्युलेशन्स तुम्हाला करायचं असतं. दुसरा पहा, नंबर ऑफ युनिट सेल्स इन एक्स ग्राम. एक्स ग्राम एवढ्या नायोबियम मेटल मध्ये किती युनिट सेल्स आहेत तर नंबर ऑफ युनिट सेल्स इन एक्स ग्राम ऑफ नायोबियम, इज इक्वल टू, फॉर्म्युला कोणता आहे, एक्स अपॉन
रो इंटू ए क्यूब म्हणजे x अपॉन डेन्सिटी ऑफ युनिट सेल इंटू व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. x म्हणजे काय, x म्हणजे दिलेली क्वांटिटी 0.5 ग्राम, हे डेन्सिटी आहे आणि हे देखील आपण वरती काढलेले आहे. म्हणून पहा नंबर ऑफ युनिट सेल्स इन 0.5 ग्राम ऑफ नायोबियम इज इक्वल टू 0.55. इथं पहा x ची किंमत किती, x ची किंमत 0.5 त्यानंतर भागिले डेन्सिटी किती दिलेली आहे 8.55, हे 8.55 ठीक आहे, गुणिले काय आहे तर ए क्यूब म्हणजे व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, जे की आपल्याला माहिती आहे ए किती आहे, एज लेंथ किती आहे तर एज लेंथ आहे त्याला आपण सेंटीमीटर मध्ये केले 3.306 इंटू 10⁻⁸ रेज टू पॉवर 3. ओके, तर ह्याचं सोल्युशन काढायचं 0.5 नंतर आपण मगाशीच इथं काढलेला आहे 3.306 च क्यूब जर केला तर तो किती येतो, तर येतो 36.13 म्हणजेच 36.13 इंटू 10⁻24 एवढं येतो. नंतर 8.55 इंटू 36.13 यांचा गुणाकार येतो 308.9. ओके, मग 0.5 ला 308.9 आपल्याला भागाकार करायचा आहे लॉग टेबलच्या साहाय्यानं. 0.5 भागिले 308.9 याचं उत्तर येणार आहे, याचा जो भागाकार आहे तो येणार आहे 0.001618 इंटू 10⁻24 पॉझिटिव्ह पॉवर प्लस, कारण 10⁻24 खालचे वरती जातील, भागाकारातले गुणाकारामध्ये जातील तर पॉवर प्लस होईल. आणि म्हणून हे जे 1 च्या इकडे जे 0 येतं यांना महत्व द्यायचं नसेल तर आपल्याला पुढे जायचंय. मग इथं आपण पॉवर कमी करू, 24 चं पॉवर 21 करू शकतो, कारण 1 2 3 नंतर पॉईंट देऊ. तर 1.62 इंटू 10⁻21 युनिट सेल्स असतील. 1.62 इंटू 10⁻21 एवढ्या नंबर ऑफ युनिट सेल असतील. नंबर ऑफ ॲटम्स 3.23 आणि नंबर ऑफ युनिट सेल 1.62 इंटू 10⁻21 ॲट युनिट सेल्स एवढे असतील. ओके, तर तुम्हाला महत्वाचं काय, तर तुम्हाला महत्वाचे आहेत हे फॉर्म्युले. जर फॉर्म्युले माहित असतील तर त्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला फक्त किंमत ठेवायची आहे. ओके, हे एकदा पाहून घ्या. तर नंबर ऑफ ॲटम्स इन x ग्राम हॅविंग फॉर्म्युला ax इंटू n अपॉन डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. आणि नंबर ऑफ युनिट सेल इन x ग्राम मेटल. ओके, x ग्राम मेटल जर आपण पाहिलं तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे x अपॉन डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. किमती ठेवल्या तर त्याचं उत्तर येतं. आणि काय नाही 0.5 भागिले 308.9 हे लॉग टेबल तुम्हाला सहज करता येतं, म्हणून ते सांगायची गरज नाही. ओके, हे झालं नायोबियमच्या बाबतीमध्ये. एकदा हा लिहून घ्या आणि हे काढायची गरज नाही, फक्त हे तुम्हाला समजण्यासाठी काढलेलं आहे. ओके, याची गरज नाही, एवढं लिहायची गरज नाही, फक्त तुम्हाला समजण्यासाठी आहे. नंतर पाहूया नेक्स्ट प्रॉब्लेम. अ कंपाऊंड इज, काय सांगितलं पहा, अ कंपाऊंड इज फॉर्म्ड बाय 2 एलिमेंट्स. जसं इथं नायोबियम फक्त एकाच मेटलनं तयार झालेलं ते मेटॅलिक क्रिस्टल होतं, पण इथं थोडंसं वेगळं आहे. इथं थोडंसं कोड्यातली भाषा आहे, कोड भाषा आहे त्याला आपण म्हणू शकतो, कोड लँग्वेज आहे. हे ए म्हणजे अ कंपाऊंड, ए म्हणजे काय तर अ सिंगल कंपाऊंड असं समजतो आपण ते. ओके, हे लक्षात ठेवा. हे इथला ए आणि पलीकडचा येणार आहे ते वेगळे येतं. अ कंपाऊंड म्हणजे सिंगल कंपाऊंड. अ कंपाऊंड इज फॉर्म्ड बाय 2 एलिमेंट्स. अ कंपाऊंड इज फॉर्म्ड बाय 2 एलिमेंट्स ए अँड बी. जसं मागच्या लेक्चरमध्ये आपण फॉर्म्युला काढला होता CD3, तसं इथं दिलंय. अ कंपाऊंड इज फॉर्म्ड बाय 2 एलिमेंट्स, one is A and another is B. A and B. The atoms of element B, लक्षात घ्या, यांनी सांगितलं की एक जे क्रिस्टल आहे ते क्रिस्टल किती ऍटम पासून तयार झाले, तर वेगळ्या 2, एक A आहे आणि दुसरा कोणता तर B आहे. A compound is formed by 2 elements A and B. The atoms of element B forms CCP म्हणजे काय, क्युबिक क्लोज पॅकिंग. कोणती, क्युबिक क्लोज पॅकिंग. याचा अर्थ तो जो बी पार्टिकल आहे त्या बी पार्टिकलचा कॉन्टॅक्ट हा किती
कॉन्स्टिट्यूएंटच्या संपर्कात आहे तर 6. म्हणजे आपण हे जर जोडलं असं, आपण जर हे जोडले याचे सेंटर, तर हेक्झागोन तयार होतं, त्याला आपण म्हणतो क्यूबिक क्लोज पॅकिंग. ओके, क्यूबिक क्लोज पॅकिंग ज्याला आपण म्हणतो CCP. The atoms of element B forms CCP, cubic close packing structure. The atoms of A occupy 1/3 of tetrahedral voids. What is the formula of the compound? What is the formula of the compound? आपल्याला फॉर्म्युला विचारलेला आहे. यातलं थोडंसं लक्षात ठेवा की B आणि A यांच्यातला फरक, ते न्यूमेरिकल वाचा. काय सांगितलं? A compound is formed by two elements, one is A, another is B. The atoms of element B forms CCP. Atoms of B forms CCP structure, cubic close packing. The atoms of A occupy, atoms of A जे A चा atom असेल, atoms of A occupy 1/3 of tetrahedral void. जे काही tetrahedral void असणार आहे त्याच्या 1/3 जागा हा व्यापणार आहे. A occupy 1/3 of tetrahedral void. जी tetrahedral void ची जागा असणार त्या स्ट्रक्चर मध्ये त्यातली 1/3 म्हणजे 1/3 म्हणजे आपण म्हणू शकतो 1/3 जागा हे A atoms occupy करणार आहेत. What is the formula of compound? What is the formula of compound? थोडंसं किचकट असं वाटतं. आता पाहू. The atoms of solution पाहता. The atoms of element B, atoms of element B form CCP structure. कोणता? Cubic close packing structure. The atoms of element B form cubic close packing structure. आणि the number of tetrahedral voids, the number of tetrahedral voids generated twice the number of B atoms. आपल्याला हे माहिती, cubic क्लोज पॅकिंग याचं स्ट्रक्चर काढत असताना आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्या होत्या. जेवढे ऍटम्स असतात, पहा मी असं म्हणतोय, जेवढे ऍटम्स असतात, जे बी ऍटम्स आहेत त्याच्या दुप्पट ह्या टेट्राहेड्रल व्हाइट्स असतात. ओके, लक्षात घ्या. जेवढे ऍटम्स असतात त्याच्या दुप्पट ह्या टेट्राहेड्रल व्हाइट्स असतात आणि जेवढे ऍटम्स असतात त्यांच्या एवढेच ऑक्टाहेड्रल व्हाइट्स असतात. कोणत्या? ऑक्टाहेड्रल व्हाइट्स असतात. कोणत्या व्हाइट? ऑक्टाहेड्रल व्हाइट्स. कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स एवढ्या ऑक्टाहेड्रल व्हाइट्स असतात आणि कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलच्या दुप्पट ह्या टेट्राहेड्रल व्हाइट्स असतात. म्हणून हे लक्षात घ्या. द ऍटम्स ऑफ एलिमेंट बी फॉर्म CCP स्ट्रक्चर. द नंबर ऑफ टेट्राहेड्रल व्हाइट्स जनरेटेड ट्वाइस द नंबर ऑफ बी ऍटम्स. जे काही बी ऍटम्स असतील, बी ऍटमच्या दुप्पट टेट्राहेड्रल व्हाइट्स असतील. पहा, म्हणून thus नंबर ऑफ टेट्राहेड्रल व्हाइट्स किती असतील? जेवढे बी ऍटम असतील त्याच्या दुप्पट असतील. म्हणून नंबर ऑफ टेट्राहेड्रल व्हाइट्स इज इक्वल टू 2b. काय असेल तर 2b. बी म्हणजे नंबर ऑफ ऍटम्स आणि 2b याचा अर्थ काय? बी च्या दुप्पट. 2b याचा अर्थ काय? तर बी च्या दुप्पट. 2b याचा अर्थ काय? 2 गुणिले बी. समजा बी जर 100 ऍटम असतील, बी जर 100 ऍटम असतील तर 200 ह्या टेट्राहेड्रल व्हाइट्स असतात. एवढं लक्षात ठेवा. द ऍटम्स ए ऑक्युपाय, आता पहा थोडंच लक्षात घ्या. नंबर ऑफ टेट्राहेड्रल व्हाइट्स 2 into b आणि ए न किती जागा व्यापलेली आहे? तर ए न 1/3 जागा व्यापलेली आहे 2b च्या. म्हणून पहा, द ऍटम्स ए, ओके, द ऍटम्स ए ऑक्युपाय 1/3 ऑफ these tetrahedral व्हाइट्स. म्हणून खाली आपण लिहू शकतो नंबर ऑफ ए ऍटम्स किती आहेत? नंबर ऑफ ऍटम्स किती आहेत? तर नंबर ऑफ ए ऍटम्स इज इक्वल टू 2b into 1/3. 2b into 1/3. ही जी 2b ची किंमत आहे तिला 1/3 न आपल्याला मल्टिप्लाय करायचं आणि मल्टिप्लाय जर केलं तर काय उत्तर मिळतं? पहा, तर ते आपल्याला उत्तर मिळतं रेशिओ ऑफ ए अँड बी ऍटम्स इज इक्वल टू काय असेल? 2/3b into 1b. म्हणजे पहा, एक मिनिट
2/3 याचा अर्थ 2b इंटू 1/3 तर 3 इंटू 2b 6 इंटू 1. रेशिओ ऑफ ए अँड बी ऍटम्स. काय रेशिओ आहे ए आणि बी चा ऍटम? तर एका बी च्या ऍटम सोबत ए चे किती? तर 2/3 बी एवढे ऍटम्स असतील. म्हणजे तसा रेशिओ येईल 2/3 म्हणजे 2/3 इज इक्वल टू 1 असा असेल. 2:3 असा तो रेशिओ असणार आहे. हेन्स फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड इज A2B3. ए चे 2 ऍटम आणि बी चे 3 ऍटम असतील. ए चे 2 ऍटम आणि बी चे 3 ऍटम हे असणार आहेत. त्याचं कारण 1/3 हे टेट्राहेड्रल असतात. एक लक्षात घ्या. A compound is formed by, लक्षात घ्या का? पुन्हा एकदा आपण पाहूया. A compound is formed by two elements A आणि B. The atoms of element B. B काय म्हणतो? B फॉर्म करतो CCP cubic close packing. B forms CCP structure. The atoms of A occupy 1/3 of tetrahedral whites. ए जेवढे ऍटम्स आहेत ते किती? तर टेट्राहेड्रल व्हाईटच्या 1/3 आहेत. जर टेट्राहेड्रल व्हाईट हे 30 असतील तर ते ए चे ऍटम्स किती असतील? तर ए चे ऍटम्स हे 10 असतील. ए किती असतील? तर 10 असतील. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो बी, आता जे बी ऍटम्स आहेत त्याच्या समजा बी ऍटम 15 असतील तर टेट्राहेड्रल व्हाईट किती असतील? तर 30 असतील. ओके, कारण सीसीपी च्या ऍटमच्या नुसार जर 15 बी ऍटम असतील तर टेट्राहेड्रल व्हाईट 30 असतील. ओके, आणि जर टेट्राहेड्रल व्हाईट 30 असतील तर रिलेशन सांगितलंय की ए ऍटम किती असतील? तर 10 असतील. द ऍटम्स ऑफ एलिमेंट बी फॉर्म सीसीपी स्ट्रक्चर. नंबर ऑफ टेट्राहेड्रल व्हाईट्स जनरेटेड इज ट्वाइस द नंबर ऑफ बी ऍटम्स. म्हणजे नंबर ऑफ टेट्राहेड्रल व्हाईट्स किती? तर बी च्या दुप्पट म्हणून 2b असं लिहिलं. द ऍटम्स ए ऑक्युपाय, ए किती आहेत? तर टेट्राहेड्रलच्या 1/3. द ऍटम्स ए ऑक्युपाय 1/3 ऑफ दीज टेट्राहेड्रल व्हाईट्स. म्हणून आपण काय लिहिलं? नंबर ऑफ ए ऍटम्स इज इक्वल टू 2b इंटू 1/3. म्हणजे आपल्याला नंबर ऑफ ए ऍटम काढायचे आहेत. त्याच्यासाठी 1/3 न आपल्याला मल्टिप्लाय करायचं. आणि तसं जर केलं तर आपल्याला काय येईल पहा. तसं जर केलं आपण तर ते येईल, समजा आपण म्हटलं 2/3. इकडे पहा, हे काय 2/3 काय येईल? तर 2/3 हे काय असतील? तर ए चे ऍटम असतील. काय असतील? तर 2/3 हे ए चे ऍटम असतील, नाही का? 2b इंटू 1/3 म्हणजेच आपण असं लिहितो ना 2b/3 म्हणजे 2/3. ओके, हे जे असणार आहे 2/3 तर हे काय असतील? तर हे ए ऍटम असतील. काय असतील? तर हे ए चे ऍटम असतील. जी काय बी ची संख्या असते त्या नंतर रेशिओ ऑफ 2b इंटू 1/3 म्हणजेच 2b/3. ओके, 2b/3 याचं जे उत्तर येणार आहे 2b/3 याचं जे उत्तर येणार आहे ते म्हणजे काय असतील? तर ते असतील ए ऍटम्स. ते काय असतील? तर ए ऍटम्स असतील. आणि म्हणून रेशिओ ऑफ ए ऍटम्स अँड बी ऍटम्स कसा असणार आहे? तर 2/3 इंटू बी ओके इज इक्वल टू 1b. म्हणजे 2/3 गुणिले बी एवढे ए ऍटम असतील आणि 1b एवढे बी ऍटम्स असतील. म्हणजेच बी कॅन्सल झालं, तिथं असेल 2/3 इज 1. यालाच आपण असं लिहू शकतो 2/3 म्हणजेच हे जर आपण इकडे घेतलं, इकडचे 3 जर इकडे गेले तर 2 इज 3 म्हणजे 2 असतील ह्या रेशिओ असणार आहे. आणि मग 2 असतील, 2 काय असेल? तर 2 ए चे ऍटम आणि 3 बी चे ऍटम असतील. आणि मग तसं जर असेल तर फॉर्म्युला कसा असेल? जर 2 असतील ए तर A2 आणि 3 असतील बी तर B3. हेन्स फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड इज A2B3. फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड काय आहे? तर A2B3. म्हणजे जे क्युबिक क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये ए चे ऍटम 2 आणि बी चे ऍटम किती असतील? तर 3 असतील. म्हणून त्याचा फॉर्म्युला हा A2B3
अशा प्रकारे आहे. ओके, सो राईट डाऊन दिस. थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटतं, आहे थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटण्यासारखं, पण थोडंसं आपल्याला लक्षात त्याला घ्यावं लागेल. एमसीक्यू साठी देखील असा प्रश्न तुम्हाला पडतो. लिहून घ्या. हा चला पहा, पुढचं न्यूमेरिकल जे की याच्यासारखंच आपण ऑक्टाहेड्रल व्हाईड आणि टेट्राहेड्रल व्हाईड जसं पाहिलं किंवा नंबर ऑफ ॲटम्स त्याच्यासारखंच आहे. अ कंपाऊंड फॉर्म्स HCP स्ट्रक्चर. कोणतं स्ट्रक्चर तर HCP. आता हे स्ट्रक्चर काढायची गरज आहे का? नाही. ओके, फक्त लक्षात ठेवा, अ कंपाऊंड फॉर्म्स HCP स्ट्रक्चर, हे नीट वाचायचं दिलेलं. What is the number of octahedral whites? मी आता मोडलं पण नाही आहे आणखी. octahedral whites, B tetrahedral whites, total whites formed in 0.4 mole of it. पहा, मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की बी ॲटम जेवढे असतात, पहा मी काय सांगितलं, HCP मध्ये जे बी ॲटम आहेत, बी ॲटम जेवढे आहेत त्याच्या दुप्पट टेट्राहेड्रल व्हाईट्स असतात. किती? टेट्राहेड्रल व्हाईट. आणि बी ॲटम जेवढे आहेत तेवढ्या ऑक्टाहेड्रल व्हाईट्स असतात. म्हणजे जर एक बी ॲटम असेल तर दोन बी टेट्राहेड्रल व्हाईट्स असतात, आणि एक बी जर ॲटम असेल तर एक एवढ्या काय असतात तर ऑक्टाहेड्रल व्हाईट्स असतात. कधी पण नंबर ऑफ ॲटम्स एवढ्या ऑक्टाहेड्रल व्हाईट्स आणि ॲटमच्या दुप्पट, नंबर ऑफ ॲटमच्या दुप्पट टेट्राहेड्रल व्हाईट्स असतात. म्हणून तेवढंच फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवायची. अ कंपाऊंड फॉर्म्ड HCP स्ट्रक्चर. व्हॉट इज द नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल व्हाईट्स, टेट्राहेड्रल व्हाईट्स म्हणजे रिकाम्या जागा, टोटल व्हाईट्स फॉर्म्ड इन 0.4 मोल ऑफ इट. इथं तुम्हाला ॲटम्स डायरेक्ट दिलेले नाहीत, तुम्हाला मोलच्या फॉर्म मध्ये दिलेले आहेत. आणि मोलच्या फॉर्म मधून डायरेक्ट ॲटम कसे करायचे त्याचंही कॅल्क्युलेशन आपल्याला माहिती आहे. चला पहा, तर अगोदर किती काय दिलेलं आहे न्यूमेरिकल मध्ये, तर इथं आपण जर पाहिलं तर ते HCP स्ट्रक्चर आहे ते दोन सोडून, आणि नंबर ऑफ ॲटम्स दिलेत का? नंबर ऑफ ॲटम्स हे मोलच्या फॉर्म मध्ये दिलेत. ओके, तर मग इन 0.4 मोल ऑफ इट. तर अगोदर काढून घेऊ आपण नंबर ऑफ ॲटम्स. कधी पण नंबर ऑफ ॲटम्स काढायचे असतील मोल नुसार तर मोल इनटू अवोगॅड्रो नंबर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स, हा जो कंपाऊंड तयार झालाय त्याचे नंबर ऑफ ॲटम्स काढायचे. तो नंबर ऑफ ॲटम्स इन 0.4 मोल सबस्टन्स. ओके, नंबर ऑफ ॲटम्स इन 0.4 मोल सबस्टन्स इज इक्वल टू 0.4 इंटू Na म्हणजे अवोगॅड्रो नंबर. कधी पण लक्षात ठेवा, एक मोल एवढ्या सबस्टन्स मध्ये किती ॲटम्स आहेत असं विचारलं, 1 मोल कंटेन हाऊ मेनी नंबर ऑफ ॲटम्स. तर साधं आहे, 1 मोल मध्ये किती ॲटम असतात, 1 गुणिले 6.023 इंटू 10⁻23 एवढे नंबर ऑफ ॲटम्स असतात. ओके, एवढे नंबर ऑफ ॲटम्स असतात, हे लक्षात ठेवायचं. आता इथे काय दिलं पहा, ठीक आहे, अशा पद्धतीने असते. आता इथे पहा, नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत, तर आपल्याला पाहायचंय. हा, तर नंबर ऑफ ॲटम्स इन 0. इथे किती असतील, तर आपण जर पाहिलं 1 मोल जनरल सांगितलं तुम्हाला, 1 मोल एवढ्या सबस्टन्स मध्ये नंबर ऑफ ॲटम्स किती, तर 1 मोल कंटेन नंबर ऑफ ॲटम्स इज इक्वल टू 1 मोल इंटू 1 इंटू 6.023 इंटू 10⁻23. मग याचा जर गुणाकार केला तो किती येतो, 1 गुणिले 6 किती, तर एवढा 6.023 इंटू 10⁻23 ॲटम्स. 1 मोल सबस्टन्स मध्ये 6.023 इंटू 10⁻23 ॲटम्स असतात करस्पॉन्डिंग कोणत्याही सबस्टन्सचे. इथे किती मोल दिलं, 0.4 मोल दिले. नंबर ऑफ ॲटम्स इन 0.4 मोल इज इक्वल टू 0.4 इंटू अवोगॅड्रो नंबर.
ओके, म्हणून 0.4 अवोगॅड्रो नंबरची किंमत किती आहे आपल्याला सगळ्यांना माहित आहे, ती पाठच आहे. किती? 6.023 6.022 इंटू 10⁻23. आणि याचा जर गुणाकार केला 4×24 नाही का, पण 2.4 4×24 पण 0.4 आहे, 0.4 इंटू 6 याचा जर गुणाकार केला तर तो येतो 2.4098 इंटू 10⁻23. ही कशाची संख्या आली? तर एवढे ऍटम्स आहेत. काय? तर एवढे ऍटम्स. 0.4 एवढ्या मोलमध्ये 0.4 एवढ्या मोलमध्ये त्या सबस्टन्सचे किती ऍटम्स येतात? 2.4098 इंटू 10⁻23 ऍटम्स. तुम्हाला जर पॉइंट द्यायचा नसेल तर ते खूप मोठी संख्या होईल, खूप मोठी संख्या आहे जी की आपल्याला वाचता येणार नाही, म्हणून आपण इथं काय घेतलं तर पॉवर घेतलेलं आहे. 2.4098 इंटू 10⁻23 ऍटम्स एवढे येतात. एवढंच लक्षात ठेवायचं. किती मोल सबस्टन्स मध्ये किती ऍटम्स आहेत? तर मोल गुणिले अवोगॅड्रो नंबर येणारा जो गुणाकार आहे तेवढे ऍटम्स त्या सबस्टन्सचे त्या कंपाऊंड मध्ये असतात. नंतर आता नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल व्हॅल्यूज. काय? तर नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल व्हॅल्यूज. बरं, इथं 0.4 च्या ऐवजी 0.6 असतं. काय असतं? समजा 0.6 असतं तर नंबर ऑफ ऍटम्स किती? तर आपण म्हटलं असतं नंबर ऑफ ऍटम्स. पहा, नंबर ऑफ ऍटम्स हा येणे म्हणजे काय? नंबर ऑफ ऍटम्स इज इक्वल टू 0.6 इंटू अवोगॅड्रो नंबर, म्हणजे 0.6 इंटू 6.022 इंटू 10⁻23. मग केला असता आपण 6×7=36 म्हणजे 3.6. ओके, 3.6 इंटू 10⁻23 एवढे काय आले असते? ऍटम्स आले असते. लक्षात ठेवा, फक्त ऍटम्स काढणं थोडंसं तुम्हाला लक्षात ठेवायचं, बाकीचं तुमच्या माहितीच आहे. नंबर ऑफ atoms in 0.4 mole is equal to 0.4 into Avogadro number. 0.4 into Avogadro number याचा गुणाकार केला तर ते येतं 2.4098 into 10⁻23 एवढे atoms आहेत. नंतर नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल व्हॅल्यू विचारतात. ओके, काय विचारले पहा, ऑक्टाहेड्रल व्हॅल्यूज किती आहेत? नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल व्हॅल्यूज इन अ क्रिस्टल इज इक्वल टू नंबर ऑफ atoms. ऑक्टाहेड्रल व्हॅल्यू किती असतात? तर नंबर ऑफ atoms एवढे असतात. आणि म्हणून नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल व्हॅल्यूज इज इक्वल टू नंबर ऑफ atoms. आणि नंबर ऑफ atoms आताच आपण वरती काढले तर, म्हणून नंबर ऑफ atoms ची संख्या किती आहे? 2.4098 into 10⁻23. ही संख्या काय आली? तर ऑक्टाहेड्रल व्हॅल्यूची संख्या किती? तर 2.4098 into 10⁻23 ह्या ऑक्टाहेड्रल व्हॅल्यूज आहेत. काय? तर ऑक्टाहेड्रल व्हॅल्यूज आहेत. नंतर पुन्हा काय विचारलं या न्यूमेरिकल मध्ये? तर टेट्राहेड्रल व्हॅल्यूज किती आहेत? तर HCP स्ट्रक्चर मध्ये टेट्राहेड्रल व्हॅल्यूज किती? तर पहा, नंबर ऑफ टेट्राहेड्रल व्हॅल्यूज इज इक्वल टू 2 इंटू नंबर ऑफ atoms. ऍटमच्या दुप्पट टेट्राहेड्रल व्हॅल्यूज असतात, म्हणून 2 इंटू नंबर ऑफ atoms. तर 2 आणि नंबर ऑफ atoms वरती काढले तर ती किंमत 2 इंटू म्हणजे इथं 2.4098 इंटू 10⁻23 आणि ह्याचा गुणाकार केला तो किती? तो 4.818. मग 4.818 इंटू 10⁻23 हे काय आलं? तर हे आलं टेट्राहेड्रल व्हॅल्यूची संख्या आली. टेट्राहेड्रल व्हॅल्यूची संख्या आली. हे ऑक्टाहेड्रल, त्याच्या दुप्पट टेट्राहेड्रल. आता टोटल नंबर ऑफ व्हॅल्यूज. व्हॅल्यू म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. जर आपण असं ठेवलं, हे पहा इथं हे असे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल ठेवले. ओके, ही कोणती व्हॅल्यू आहे? ही टेट्राहेड्रल व्हॅल्यू आहे. ही कोणती व्हॅल्यू आहे? तर ही टेट्राहेड्रल व्हॅल्यू आहे. आणि जर आपण काय केलं तर याच्यावरती आपण जर पाहिलं, याच्यावर पुन्हा कन्स्टिट्यूएंट पार्टिकल ठेवले असते आपण अशा पद्धतीने, म्हणजे आणखी एक लेयर ठेवली असती, तर तिथं अशी जर व्हॅल्यू असेल तर तिला आपण म्हटलेले टेट्राहेड्रल व्हॅल्यू. ओके, आणि जर आपण अशी जर व्हॅल्यू असेल तर आपण ऑक्टाहेड्रल व्हॅल्यू म्हटलेले. टेट्राहेड्रल व्हॅल्यू दुप्पट असतात ऑक्टाहेड्रल व्हॅल्यूच्या पेक्षा. आता इथं पाहिजे टोटल नंबर ऑफ व्हॅल्यूज किती आहेत? तर टोटल नंबर ऑफ व्हॅल्यूज इज इक्वल टू मी म्हणेल ऑक्टाहेड्रल व्हॅल्यूज प्लस टेट्राहेड्रल व्हॅल्यूज दोन्हीची बेरीज किती असेल? टोटल व्हॅल्यूज किती असतील? रिकाम्या जागा किती असतील? तर रिकाम्या जागा ज्या असतात त्यांची बेरीज करतो आपण
ऑक्टाहेड्रल व्हाईड आणि टेट्राहेड्रल व्हाईड, तर त्यांची बेरीज जर केली तर ती येते 7.227 इंटू 10⁻23 एवढी ही त्यांची संख्या येते. कोणाची? टोटल नंबर ऑफ व्हाईड्सची. ओके, आलं लक्षात? अ कंपाऊंड फॉर्म्स HCP स्ट्रक्चर. व्हॉट इज द नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल व्हाईड, टेट्राहेड्रल व्हाईड आणि टोटल व्हाईड फॉर्म्ड इन 0.4 मोल ऑफ इट. तर सुरुवातीला काय केलं? नंबर ऑफ ॲटम्स इन 0.4 मोल काढले. कसे काढले? तर 0.4 इंटू अवोगॅड्रो नंबर. 0.4 इंटू अवोगॅड्रो नंबर जर आपण केलं तर ते येतं 2.4. ओके, 10⁻23 एवढे ॲटम्स आले. नंतर आपल्याला विचारले की ऑक्टाहेड्रल व्हाईड्स किती असतात, किती आहेत? तर नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल व्हाईड्स इज इक्वल टू नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन HCP स्ट्रक्चर. आणि म्हणून नंबर ऑफ ॲटमची संख्या वरती काढली म्हणून बरोबर ठेवलं आपण 2.4 गुणिले 10⁻23 एवढे ऑक्टाहेड्रल व्हाईड्स आहेत. नंतर आपल्याला विचारलं की टेट्राहेड्रल व्हाईड्स किती? तर नंबर ऑफ टेट्राहेड्रल व्हाईड्स इंटू इज इक्वल टू 2 इंटू नंबर ऑफ ॲटम्स किंवा 2 इंटू ऑक्टाहेड्रल व्हाईड्स असंही करू शकता. तर 2 इंटू नंबर ऑफ ॲटम्स केलं कारण इथं नंबर ऑफ ॲटम्स वरती आलेत म्हणून. तर 2 इंटू 2.4098 इंटू 10⁻23 यांचा गुणाकार केला तर ती किंमत येते 4.818 गुणिले 10⁻23. तर हे आले कोणत्या व्हाईड? टेट्राहेड्रल व्हाईड. आणि नंतर विचारले टोटल व्हाईड्स किती? तर टोटल नंबर ऑफ व्हाईड्स इन HCP स्ट्रक्चर इज इक्वल टू सम ऑफ ऑक्टाहेड्रल व्हाईड अँड टेट्राहेड्रल व्हाईड. दोघांची बेरीज केली तर ती येते 7.227 इंटू 10⁻23 एवढ्या ह्या आल्यात टोटल नंबर ऑफ व्हाईड्स. ओके, सो हियर वी फिनिश द न्यूमेरिकल्स. So thank you so much for today. Remaining part we will continue in next lecture. Thank you. Write down this.